वस्तू बघतो, पदार्थ बघतो, पण ते स्मरणात ठेवणं कठीण जातं. कोणी तुम्हाला पटकन लिहायला सांगितलं तर कठीण जातं. ते प्रत्येकाची आपण स्मरणशक्ती बघणार आहोत दुसऱ्या कॅटेगरीमध्ये. माहितीये सगळ्यांचं वय होत चाललंय, पण ते उजळण्याची प्रक्रिया माझं नाही होत चाललंय. त्या गेम मधून आपल्याला कळेल की खरंच काय आहे, म्हणून तो गेम आहे. चूक झाली. लक्षात ठेवा आता मी कोण माझं वय नाही झालेलं ते. आणि आता 21वा शतक आहे, जे आपण म्हणतो ज्ञानाचं शतक आहे. आपल्या कम्प्युटर युगात, संगणकाच्या युगात एखादी छोटी गोष्ट गुगल करणं फार सोपं जातं. तर ते सगळं आपण आपलं ज्ञान आपल्या भारताविषयी, महाराष्ट्राविषयी आपल्याला किती ज्ञान आहे हे लहानपणी आपण शिकलेलं आहे. प्रश्नोत्तरी महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास आपण आजमावणार आहोत महाराष्ट्र माथामध्ये. जीवनात खेळाचं महत्व किती आहे ते आपल्याला सांगायला नको. खेळण्याची आपलं आरोग्य सुधारतं आणि आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. खेळण्यात मन प्रसन्न होतं आणि मुलाच्या खेळाने सुद्धा किती आनंद मिळतो आणि त्याच्यात आपलं किती कौशल्यपणा लावावं लागतंय ते आपल्याला कळणार आहे क्रीडांगण मध्ये. आणि आजच्या 24 तासाच्या केवळ इंटरनेटच्या जगात आपल्याला कुठला मूवी बघायचा आहे, कुठलं नाटक बघायचं आहे ते आपण बघतो, पण कदाचित दुसऱ्या सेकंदाला आपण त्या नाटक विसरूनही गेलेलो असतो. पण तेच लहानपणी आपण बघितलेले दूरदर्शनवरचे कार्यक्रम जे 5 वाजता संध्याकाळी 5 कधी वाजतायत आणि तो लोगो जसा येतो तेव्हापासून आपण बघितलेले जे कार्यक्रम आहेत त्या लहानपणच्या कार्यक्रमांची आठवण करून देण्यासाठी एक दूरदर्शन म्हणून राऊंड ठेवलेला आहे. आणि आता दिवाळीचा हा कार्यक्रम आहे. दिवाळीचा फराळ आपण घरोघरी करतो, छान जेवण करतो. आताही छान आपलं जेवण तयार आहे. तर त्या जेवणाचं रस रंग गंध तुम्हाला कितपत माहिती आहे, तुम्ही चवीने तो कितपत ओळखू शकता ते आपण बघणार आहोत आम्ही सारी खवय्येमध्ये. तर ह्या आपल्या कॅटेगरीज आहेत. तर आपण खेळला आता सुरुवात करूया. अंकित एक चिठ्ठी उचलेल, ती चिठ्ठी आली की मग पुन्हा किंवा मुंबई टीम आहे ते सांगेल. त्या दोघांनी इथे येऊन आपण कॅटेगरी मात्र त्याच्यानुसार जायचंय. 1 2 3 4 तशी कॅटेगरीची तुम्हाला येईल ती. There's no choice. So get ready. It's not a group game, it's individual game. Oh my god. It's a group game with individual embarrassment. बायकोला बरं टाइम आहे सगळं प्रोग्राम गेल्या वर्षी पण केलेलं. मी